नमस्कार, मी सोनल. सुमाज किचनमध्ये आपणा सर्वांचं स्वागत. रोज आपल्याला लागतात त्या भाज्या. खूप जणांना त्याच भाज्या खाऊन कंटाळा येतात. परंतु रोजच्या भाज्यांमध्ये बदल करायचा कसा? तर या भाज्या छान चविष्ट बनवण्यासाठी आज आपण बनवणार आहोत मसाला. जो मसाला खूपच सोप्या पद्धतीने बनवलेला आहे. चला तर मग आपण त्या मसाल्यापासून रोजच्या जेवणातल्या भाज्या किती सोप्या पद्धतीने बनवायच्या हे पाहूया. आपण ज्या भाज्या बनवतो त्याच भाज्यांमध्ये फक्त थोडासा हा मसाला टाकला की आपल्या रोजच्या भाज्याही त्याच भाज्या न वाटता दरवेळेस वेगळी चव आणणारी भाजी तयार होणार. चला तर मग रेसिपींना सुरुवात करूया. हा आहे आमच्याकडे धनतेरसच्या दिवशी खाल्ला जाणारा प्रसाद. आरोग्यम धनसंपदा म्हणून या धान्यांची पूजा केली जाते आणि हा आहे लक्ष्मीपूजनाचा प्रसाद. या दोन्ही प्रसादामध्ये थोडाफार फरक आहे. गूळ आणि बताशे बेंड बाजूला केलेले आहेत. या आहेत साळीच्या लाह्या. दिवाळीच्या सणामध्ये सगळ्यात महत्त्वाचा पूजेचा मान असलेला ह्या साळीच्या लाह्या. या साळीच्या लाह्या फारच बहुगुणी आहेत. लक्ष्मीपूजनापासून ते तुळशी लग्नापर्यंत या लाह्यांचा वापर केला जातो. या लाह्या खूपच पौष्टिक आहेत. तुम्ही या लाह्यांचं काय करता? लहानपणापासून आमच्या घरामध्ये या लाह्या जास्तीत जास्त मुलींना दिल्या जातात. या लाह्यांचे अशा पद्धतीचे पाट काढून घ्यायच्या आणि लाह्या स्वच्छ करून घ्यायच्या. या लाह्या खूपच उपयुक्त आहे. यासाठी मी ग्लासमध्ये अर्धा कप पाणी घेतलेलं आहे आणि थोडेफार आपल्याला किती लागणार आहे त्या प्रमाणात या लाह्या त्यामध्ये पाण्यामध्ये भिजवायच्या आहेत आणि दुसऱ्या दिवशी सकाळी या लाह्या खाऊन हे पाणी प्यायचं आहे. सगळ्यात प्रभावी म्हणजे मासिक पाळीमध्ये कुठलाही प्रॉब्लेम असेल तर या लाह्यांमुळे तो कमी होतो. पूर्वीच्या काळी पाळी संदर्भातील प्रॉब्लेमसाठी वाईटसाठी तांदळाचं पाणी पिलं जायचं. तर तांदळाच्या पाण्यामुळे जो फायदा होतो त्याच्यापेक्षा दुप्पट पटीने या लाह्यांचा फायदा होतो. मला ही माहिती माझ्या आजींकडून मिळालेली असल्यामुळे मी तुमच्यापर्यंत ती पोचवलेली आहे. चला आता आपण मसाला बनवूया. हे मगा सांगितल्याप्रमाणे हे दोन्ही मसाले आपण ताटामध्ये घेऊन ते वेगवेगळे करून घ्यायचे आहेत. जो लक्ष्मीपूजनाचा प्रसाद आहे त्यामधील बताशे, गूळ आणि बेंड बतासे, काजू, बदाम हे सगळे ड्रायफ्रूट्स बाजूला करून घ्यायचे आहेत. पहा दोन्ही प्रसादांमधला फरक. लक्ष्मीपूजनाला सर्व ड्रायफ्रूट्स वापरले जातात, परंतु धनतेरसच्या दिवशी जे आरोग्याला हितकारक आहेत अशाच वनौषधींचा वापर केला जातो. ह्या सगळ्या वनौषधी आपल्या स्वयंपाकघरात भरपूर आहेत. तर या धनतेरसच्या दिवशीची थोडीशी माहिती मी माझ्या चॅनलला अपलोड केलेली आहे. त्याची लिंक मी तुम्हाला देईन. पहा अशा पद्धतीने यातील वेलदोडे, लवंग आपल्याला ठेवायचे आहेत. फक्त काजू किसमिस आणि बताशे, बदाम हे बाजूला करायचे आहेत. पहा थोडेसे लाह्या राहिले तर ते लाह्या राहू द्यायचे आहेत, कारण लाह्यांनी कुठलंही नुकसान होणार नाही. तर या दोन्ही प्रसादांमध्ये आहे तरी काय काय? धनतेरसच्या दिवशी सगळ्यात प्रामुख्याने वापरले जातात ते धने, जिरे, ओवा, थोडीशी दालचिनी, लवंग, तीळ यामध्ये आहे. गूळ आणि खडीसाखर असते आणि हा प्रसाद धनतेरसच्या दिवशी कच्चा खाल्ला जातो. त्यामुळे भरपूर फायदे आहेत आणि यामध्ये ड्रायफ्रूट्स पौष्टिक जरी असले तरी धनतेरसच्या दिवशी ते प्रसादामध्ये वापरले जात नाहीत. लक्ष्मीपूजनाला मात्र ड्रायफ्रूट्स वापरले जातात. आता हे सर्व मसाले आपण वेगवेगळे करून घेऊया. खूप वेळ लागणार नाही. 1-2 ते 3 मिनिटात चाळणीमध्ये जो बारीक मसाला आहे तो आपण घोळून घेऊया. आता हे दोन्ही मसाले मी मिक्स करून घेते. हिवाळा चालू होतो आणि दिवाळीमध्ये थंडी वाढते. थंडीमध्ये आपण जे तेलकट तुपकट दिवाळीचे पदार्थ बनवतो त्या पदार्थांना पचवण्याचं काम हे धनतेरसच्या दिवशीचा प्रसाद करतो. खूप जणांना हे प्रसाद खात नाहीत, फक्त पूजा करतात. तर हा प्रसाद कच्चा खाल्ला पाहिजे. या औषधी मसाल्यांची पूजा तरी झालीच. पूजा झाल्यानंतर आपण हा प्रसाद सर्वांना खाण्यासाठी मिक्स करून ठेवलेला असतो. तर तो सर्वांना देऊन शेवटी उरलेला प्रसाद तो काय करायचा? पहा अशा पद्धतीने मी बारीक जो मसाला आहे तो वेगळा केलेला आहे, कारण आता आपल्याला हा मसाला बनवायचा आहे.
हा पूजेमधला मसाला असल्यामुळे तो आपण टाकत नाही आणि तो अशाच कुठल्याही स्वयंपाकामध्ये मिक्स होत नाही. तर त्यासाठी आपण काय करायचं, व्यवस्थित अशा पद्धतीने घोळून घेऊन बारीक मसाला साईडला करून घ्यायचा आहे. आणि हे ड्रायफ्रूट्स वगैरे जे आहेत ते आपण असेच खाऊ शकतो, इतर पुलावमध्ये वगैरे वापरू शकतो. कोणत्याही पूजेमध्ये आपल्याला जो प्रसाद मिळतो किंवा आपण जो प्रसाद बनवतो तो लवकरात लवकर खाल्ला जावा. आपण त्याचा पूजेमध्ये वापर केलेला असतो, तर त्या पदार्थांचं महत्त्व लक्षात घेऊन ते पदार्थ आपण लवकरात लवकर वापरले पाहिजेत. आपण पॅनमध्ये थोडंसं तेल घेतलेलं आहे. पहा, फक्त 1 चमचा तेल वापरलेलं आहे आणि त्यामध्ये हा सर्व मसाला आपण मिक्स करून घेत आहोत. यामध्ये कच्चे पांढरे तीळ, ओवा, धने, जिरे आपले साधेच आहेत, तीळ, लवंग, वेलदोडे, थोडीशी दालचिनी आणि मिरे. मगाशी सांगताना पदार्थांमध्ये मिरे सांगण्याचे राहिले होते. पहा, हा सर्व मसाला अंदाजे म्हणजे 1 चमचा असतो, परंतु हा प्रसाद आम्ही खाताना 1.5 चमचा असतो. त्या 1.5 चमच्यामध्ये हे सर्व पदार्थ व्यवस्थित मिक्स करून घेतलेले आहेत. म्हणजे जेव्हा आपण पूजा करताना हे सर्व पदार्थ 1 चमचा मोठ्या चमच्याने घेतलेले आहेत. सगळ्यांना प्रसाद देऊन हा शिल्लक राहिलेला प्रसाद आहे. हाच मसाला तुम्हाला अशाच पद्धतीने आणखीन वाढवून प्रमाण तुम्ही वाढवू शकता. मी जेवढा प्रसाद आहे तेवढाच वापरलेला आहे. सहसा पूर्वीच्या काळी जे पूजेमधील साहित्य असायचं ते बाहेर दिलं जायचं नाही. त्यासाठी हा जेवढा शिल्लक आहे तेवढाच केला जातो. यामध्ये आपण अर्धी वाटी फुटाण्याची डाळ मिक्स केलेली आहे. यामध्ये उडदाची डाळ ही घालू शकता, परंतु उडदाची डाळ शनिवारी मंगळवारी खूप लोक खात नाहीत, तर त्यासाठी आपण या इथे फुटाण्याची डाळ वापरलेली आहे. आणि आत्ता आपण चाळून घेतलेले तीळ, ओवा हे मसाले करपले असते, त्यामुळे आपण ते बाजूला ठेवले होते. तेही आता आपण यामध्ये मिक्स करून घ्यायचे आहेत. प्रत्येक पदार्थ बनवताना प्रत्येक स्त्रियांना घरच्यांचा विचार केलाच पाहिजे. जर आता आपण यामध्ये उडीद वापरली असते तर तो मसाला शनिवारी किंवा मंगळवारी वापरता येत नव्हता, किंवा वापरला तरी तो दोष आपल्याला लागू नये याचीही आपण काळजी घेतली पाहिजे. त्यासाठी आपण ते नच करता सरळ त्यामध्ये फुटाणे डाळ जर वापरले तर तो मसाला आपल्याला सगळ्यांना वापरता येतो. आता हे सर्व मसाले व्यवस्थित भाजून घेऊन ते आपल्याला पूर्णपणे थंड होऊ द्यायचे आहेत. पूर्णपणे थंड झालेला आहे, असा आवाज आला पाहिजे. अशा पद्धतीने पूर्णपणे थंड झाल्यावरच आपण आवाज ऐकलात, छान असा कुरकुरीत हा मसाला भाजला गेला आहे. नंतरच आपण तो बारीक करायचा आहे. हे आहेत खोबऱ्याच्या तयार वाट्या, म्हणजे आपण बाजारातून जेव्हा आणलेल्या आहेत त्या सुकं खोबरं आहे. आणि हे जे काप आहेत ते ओल्या खोबऱ्यांचे आहेत. पूजेमध्ये वापरलेले जे नारळ होते त्यापासूनच आपण खोबऱ्याची चटणी बनवली आणि उरलेल्या नारळाचे असे काप करून ते काप वाळवून ठेवलेले आहेत. थोडंफार आपल्याला जर सुकं खोबरं हवं असेल तर तेही तुम्ही अशा पद्धतीने काप करून घ्यायचे आहेत. पातळ काप करून घेऊ शकता किंवा खिसूनही घेऊ शकता. सणांच्या गडबडीत ही गडबड एक वेगळीच. म्हणजे पूजेसाठी आपण जे नारळ वापरले होते, जे नारळ फोडले होते ते काय करायचे, तर ते अशा पद्धतीने काप करून वाळवून द्यायचे आणि त्यानंतर हा सर्व मसाला तयार करायचा. त्यामुळे कुठलाही पदार्थ वाया जात नाही. खोबरं छान बारीक करून घेतलेलं आहे. पहा, सणाच्या आधी तयारी, सणामध्ये तयारी आणि सण झाल्यानंतरही सणामध्ये तयार झालेली ही नवीन कामे. आपण जो मसाला भाजून ठेवलेला आहे त्यामध्येच हे बारीक केलेलं खोबरं मिक्स करायचं आहे. पहा, खोबऱ्याला तेल सुटलेलं आहे. ओलं खोबरं असून छान असं तेल सुटलेलं आहे. आणि आता आपण त्या मसाल्यांमध्ये ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आणि मग आता आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये हा मसाला बारीक करून घ्यायचा आहे. धनतेरस, लक्ष्मीपूजन झाले, पाडवा झाला की आजी आमच्या घरामध्ये पहिल्यांदा हा मसाला करायला लावणार. परंतु आता आम्ही तुळशी लग्नापर्यंत
हे काम पुढे रखडलं जातं. आधीचा काळ वेगळा होता, आता आपणच आपले व्याप वाढवलेले आहेत. पहा, छान असा हा मसाला बारीक झालेला आहे. आता उरलेला मसालाही व्यवस्थित बारीक करून घेऊया. खोबरं घातल्यामुळे हा ओबडधोबड लागतो आणि खोबऱ्याचं छान असं तेल सुटलेलं आहे. मसाल्यांची ओरिजिनल चव ही आहे तशीच राहते. खूप छान हा मसाला तयार होतो. तुम्हीही हा मसाला जरूर करून पहा. माझे इतर रेसिपींचे व्हिडिओही जरूर पाहत राहा. दुसऱ्या वेळेस आपण जेव्हा मसाला बारीक करणार आहोत तेव्हा त्यामध्ये मीठ मिक्स करायचं आहे. यामध्ये 1 चमचा मीठ मी मिक्स केलेलं आहे. हे मसाले चांगले टिकण्यासाठी यामध्ये आपल्याला मीठ वापरायचं आहे. म्हणजे भाजीच्या प्रमाणानुसार यामध्ये आपण मीठ वापरलेलं नाही. फक्त मसाले टिकावेत यासाठीच 1 चमचा मीठ वापरलेला आहे. आणि तोही दुसऱ्या वेळेस आपण जेव्हा बारीक करणार होतो तेव्हाच ते मिक्स केलेलं आहे. मिक्सरमधून बारीक केल्यानंतर पूर्णपणे थंड झाल्यावर आपण हाताने हा मसाला मिक्स करून घ्यायचा आहे. पहा, हा मसाला पूर्ण बारीक पिठी नसून ओबडधोबड आहे. रोजच्या सर्व भाज्यांमध्ये हा लज्जतदार मसाला तुम्ही वापरू शकता. भाजी, पुलाव, पराठे यामध्येही हा मसाला वापरू शकता. हा मसाला एकदम छान आणि भाजी चविष्ट, दाटसर अशी तयार करणारी आहे. यामध्ये खोबरं आहे. तुम्हाला इतर कुठलेही मसाले वापरण्याची गरज लागणार नाही. जरूर हा मसाला करून पहा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत जा. मला जसजसं आठवेल तसं त्या विषयासंदर्भातील सर्व टिप्स मी सांगत असते. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. व्हिडिओ आवडला असेल, रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि हा मसाला तुम्हीही जरूर करून पहा. आपल्या चॅनलवरील इतर रेसिपीही जरूर पहा. तुमच्या काही रेसिपी संदर्भातील शंका असतील तर जरूर विचारा. हा प्रसादाचा मसाला तुम्हीही जरूर करून पहा. हा खमंग मसाला वापरून आपल्या रोजच्याच भाज्यांना एक छान आगळी वेगळी चव घेऊन या. त्याच भाज्या जरी असल्या तरी या मसाल्याने नक्कीच ती भाजी वेगळी वाटणार. रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी पाहत रहा सुमाज किचन. धन्यवाद.